मंडळी, राज्यभरात नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत आणि यामध्ये भाजपनं बाजी मारलेली दिसतीये। अशातच आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधला निकाल मात्र चर्चेचा विषय बनलाय। जिथं गेली 30 वर्ष फक्त एकाच नावाचा दरारा होता, मोहोळ म्हणजे राजन पाटील आणि राजन पाटील म्हणजेच मोहोळ असं समीकरण होतं, तिथं आज एका 22 वर्षाच्या तरुण मुलीनं इतिहास घडवलाय। राजन पाटील यांच्या बालेकिल्ल्यात विरोधकांनी यश मिळवल्यामुळे राज्यभरात या निकालाची चर्चा सुरू आहे। सीएच्या ऑफिसमध्ये अवघ्या 7,000 रुपयांवर नोकरी करणारी मध्यमवर्गीय कुटुंबातील सिद्धी वस्त्रे डायरेक्ट भाजपला नडली आहे। या निवडणुकीत भाजपनं आपली सगळी ताकद पणाला लावली होती, मात्र सिद्धीनं भाजपच्या उमेदवाराचा धुव्वा उडवलाय। त्यामुळे सध्या राज्यभरात सिद्धीची चर्चा सुरू आहे। म्हणूनच अवघ्या 22 वर्षाच्या या पोरीनं हे यश कसं मिळवलं, राजन पाटलांच्या 30 वर्षाच्या सत्तेला धक्का देणारी ही सिद्धी वस्त्रे नेमकी कोण आहे आणि एका सामान्य कुटुंबातील मुलगी थेट नगराध्यक्ष पदापर्यंत कशी पोहोचली, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहोळ आणि राजन पाटील हे नाव गेली अनेक वर्ष एकमेकांशी जोडलेलं होतं। मात्र गेल्या एका वर्षात झालेल्या सलग 2 निवडणुकांमध्ये राजन पाटलांना पराभव स्वीकारावा लागलाय। त्यामुळे हे जुनं समीकरण आता बदलताना दिसतंय। आधी विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर नगर परिषद निवडणुकीत विरोधकांनी एकत्र येत राजन पाटील यांना मोठा धक्का दिलाय। मोहोळ नगर परिषद निवडणुकीत राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला। या पराभवामुळे मोहोळच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचं चित्र दिसून येतंय। पूर्वी राजन पाटील यांचे वडील बाबूराव पाटील आणि त्यानंतर स्वतः राजन पाटील यांचं मोहोळ तालुक्यावर एक हाती वर्चस्व होतं। मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी एकजूट दाखवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजू खरे यांना विजयी केलं। त्यामुळे राजन पाटील यांचे समर्थक यशवंत माने यांचा पराभव झाला। आता मोहोळ नगर परिषद निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राजन पाटील यांना रोखण्यासाठी सर्वपक्षीय विरोधकांनी अनोखी रणनीती आखली आहे। आमदार राजू खरे हे शरद पवार गटातून निवडून आले असून उमेश पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत। या दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार न देता शिवसेनेचे रमेश बारसकर यांच्या माध्यमातून पॅनल उभं केलं। राजू खरे आणि उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच रमेश बारसकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार उभे करण्यात आले। या पॅनलनं सर्वसामान्य कुटुंबातील उच्च शिक्षित 22 वर्षीय सिद्धी वस्त्रे या तरुणीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली। निवडणुकीपूर्वी प्रचार सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहोळमध्ये जाहीर सभा देखील घेतली होती। सिद्धीच्या विरोधात मोहोळ शहरात मोठी ताकद असलेल्या क्षीरसागर कुटुंबातील भाजपच्या अनुभवी उमेदवार शीतल क्षीरसागर होत्या। त्यांचा 170 मतांनी पराभव करत सिद्धीनं विजय मिळवलाय। अवघ्या 22व्या वर्षी नगराध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडल्यामुळे तिचं सगळीकडे कौतुक होतंय। ती राज्यातली सगळ्यात तरुण नगराध्यक्षांपैकी एक ठरली आहे। तरुण चेहरा आणि विरोधकांची ताकद यामुळे भाजपला मोहोळमध्ये मोठा पराभव स्वीकारावा लागला आणि यामुळे आता मोहोळच्या राजकारणात नवं पर्व सुरू झाल्याचं चित्र दिसतंय। मग ही 22 वर्षाची सिद्धी राजू वस्त्रे नेमकी कोण आहे? तर सिद्धीचे आजोबा 30 वर्षांपूर्वी मोहोळ गावचे सरपंच होते। वडिलांनी मात्र राजकारणात न जाता सर्वसाधारण नोकरी स्वीकारली। आई गृहिणी असून 2 भाऊ आणि 1 बहीण असं सिद्धीचं कुटुंब आहे। सिद्धीनं बीकॉमचं शिक्षण घेऊन एमकॉमला प्रवेश घेतलाय। घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे सीएकडे 7,000 पगारावरती नोकरी केली आहे। आता सिद्धीनं आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणामध्ये प्रवेश केलाय। तिनं थेट नगराध्यक्ष पदाला गवसणी घातली आहे। मोहोळ शहरातील नागरिकांच्या प्रश्नांना थेट भिडणारी भूमिका, तरुणाईशी साधलेला संवाद आणि साधेपणाची प्रतिमा यामुळे मतदारांनी तिला भरभरून पाठिंबा दिल्याचं दिसतंय। यामुळे मोहोळच्या राजकारणात तरुण नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे। सिद्धीनं या विजयानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं की आई वडील आणि 2 भावंडांनी प्रचारात माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आहे। आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत मी नगराध्यक्ष झाले। आता आमदार होऊन आणखीनच जनतेची सेवा करणार आहे। निवडणुकीच्या काळात अनेक टीका झाल्या, पण आजचा निकाल हेच त्या टीकेला उत्तर आहे। लोकांच्या समस्या सोडवणं आणि शहराचा सर्वांगीण विकास करणं हेच माझं पहिलं काम असेल। माझ्या या यशात खारीचा वाटा उमेश पाटील, रमेश बारसकर आणि आई वडील यांचा आहे। त्यामुळे त्यांच्या मदतीनं मी पुढे मोहोळची आमदार होणार आहे, असं सिद्धी वस्त्रे म्हणाली आहे। तर त्यांच्या रूपानं वस्त्रे कुटुंब 30 वर्षानंतर पुन्हा एकदा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आलंय। एकूणच मोहोळ नगर परिषदेच्या 20 पैकी 9 जागा शिंदे सेनेनं जिंकल्यात। यामुळे मोहोळ तालुक्यात शिंदे सेनेचं वर्चस्व स्पष्ट झालंय। महायुतीमध्ये एकत्र असून देखील स्थानिक पातळीवरती भाजप आणि शिवसेना आमने सामने ठाकले होते। भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेनं मारलेली ही मुसंडी जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे। या निकालामुळे भाजपच्या पदरी अस्वस्थता आली आहे। निवडणूक निकालानंतर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून हा विजय महत्त्वाचा मानला जातोय।
मोहोळ तालुक्यात शिंदे सेनेनं भाजपला दिलेला हा धक्का जिल्ह्याच्या राजकारणात नवी दिशा देणारा ठरू शकतो. सिद्धी वस्त्रे यांच्या रूपाने एका तरुण चेहऱ्याला संधी देऊन मतदारांना आकर्षित करण्यामध्ये शिंदे सेनेला यश आलंय. खरं तर मोहोळचं मैदान मारण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सगळी ताकद लावली. आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, माजी आमदार यशवंत माने, माजी आमदार सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण असे सगळे नेते मैदानात उतरले. पण या 22 वर्षीय तरुणीनं या सगळ्यांना चितपट करून मैदान मारलं. त्यामुळे आता राज्यभरात राजन पाटील यांच्या प्रतिमेला तडा गेलेला दिसतोय. पदरी पराभव आल्यामुळे राजन पाटील यांच्यासाठी पुढील राजकीय वाटचाल अवघड होण्याची शक्यता आहे. याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि सिद्धीच्या कामगिरीबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.